मंडळी, रात्रीचे 8 वाजायला आलेत आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो अवर. नमस्कार, मी विजय साळवी आणि झिरो अवरच्या आजच्या विशेष भागात आपलं स्वागत. आज 29 ऑक्टोबर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार आजचा दिवस हा प्रत्येक नेत्यासाठी महत्त्वाचा होता. कारण आज होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आणि त्यानुसार महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोन्ही आघाड्यांमधल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. महायुती आणि मवियाची जागा वाटपाची आकडेवारी आम्ही आपल्याला सांगणार आहोतच, पण त्यासोबतच आजच्या भागात आपण आणखी काय काय पाहणार आहोत तेही सांगतो. काल बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक भाषण केलं. त्यात दादा भाऊक झाल्याचंही आपण पाहिलं. त्यांना आज बारामतीच्या त्याच मैदानातून खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं. इतकंच नाही तर शरद पवारांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली. बारामतीत पॉवरफुल घडामोडी होत असतानाच महायुतीचं टेन्शन वाढवणाऱ्या घटनाही घडल्या. त्याचंही विश्लेषण आपण आजच्या भागात करणार आहोत. पण पुन्हा एकदा वळूया उमेदवारांच्या आकडेवारीकडे. मंडळी, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार काल संध्याकाळी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी तब्बल 3259 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हाच आकडा आज 4000च्या पार गेला असेल. पण मंडळी, आज अर्ज भरूनही उमेदवारांची धाकधूक काही कमी झालेली नसेल. कारण उद्याच म्हणजे 30 ऑक्टोबरला उमेदवारांची अर्जांची छाननी करण्यात येईल आणि त्यानंतरच अधिकृत उमेदवारांची संख्या जाहीर होईल. त्यावर आपलं लक्ष असेलच. पण आता जरा प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची संख्या सांगतो. आधी महायुतीचे आकडे. महायुतीकडून महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवर 292 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल, हे असं कसं? जागा कमी आणि उमेदवार जास्त. तर मंडळी, त्याचं कारण आहे फ्रेंडली फाईट्स, म्हणजे मैत्रीपूर्ण लढती. कोणत्या पक्षाच्या किती जागा आहेत हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आणखी एक आकडा सांगतो. जसं महायुतीने 292 उमेदवारी अर्ज दाखल केलेत, तसंच महाविकास आघाडीनेही 288 जागांवर तब्बल 296 उमेदवार जाहीर केलेत. इथंही तशाच फ्रेंडली फाईट्स आहेत. त्यामुळे मंडळी, उमेदवारांची संख्या फिक्स झाली आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार आहे तेही जवळपास फिक्स झालं आहे. त्या मतदारसंघांच्या लढतीही फिक्स झाल्या आहेत. त्यामुळे उद्यापासूनच प्रचाराचा जोरदार धुरळाही उडणार आहे. हे सगळं आपण पाहणार आहोत. पण मंडळी, सुरुवात आजच्या पहिल्या प्रश्नानं, आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, महायुती आणि मवियाचे सर्व उमेदवार ठरले. आज महाराष्ट्रात कुणाची हवा आहे? महायुती, महाविकास आघाडी, अटीतटीचा सामना? प्रश्नावरती आम्ही आपल्याला 3 पर्याय दिलेले होते. मंडळी, राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अखेर आज संपली आणि त्यानिमित्तानं महायुती आणि महाविकास आघाडीत अगदी अखेरच्या क्षणापर्यंत जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरू होतं. महायुती आणि महाविकास आघाडीमधलं अंतिम जागा वाटप कसं झालंय तेच जाणून घेण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. महाविकास आघाडीचे 288 जागावर 296 उमेदवार. त्यापैकी काँग्रेस मोठा भाऊ 102 उमेदवार, ठाकरेंची शिवसेना 96 उमेदवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 87 उमेदवार. महायुतीचे 288 जागांवर 292 उमेदवार, भाजप सर्वात मोठा भाऊ 149 उमेदवार, शिवसेना म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना 82 उमेदवार आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 55 उमेदवार. मंडळी, बंडखोरी होईल म्हणून की काय, पण प्रत्येक पक्षातील नेत्यांनी आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात अशी काळजी घेतली आणि हेच चित्र गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रानं पाहिलं. काय होता प्रत्येक पक्षाच्या मनातला आकडा, तोही आपण पाहूया मीडिया सेंटरला. शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यामुळे शिवसेनेला सेंचुरी मारावीच लागेल ना. आमचे 40-45 काय माणसं असते इथे आमदार, ते शिंदेची सुद्धा आहेत. आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे.
माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला 10-12 जागा मिळाव्या. मला वाटतं 2 जागाचा तिघा शिल्लक राहिला. 288 पूर्ण लढू आम्ही प्रत्येक मतदारसंघ. हम 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे. आणि लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंचुरी मारावी. माझ्या पक्षाला एक 8 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, कधी ना कधी सगळ्यांनाच मदत केली, सगळ्यांनीच सीट सोडून द्या ना मला. आणि मंडळी, विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा अपेक्षित आकडा गाठण्यासाठी महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्हीकडे दोन्ही पातळ्यांवर बैठकांचं महासत्र पार पडलं. महायुतीच्या बैठका या मुंबईत व्हायच्या, त्यानंतर महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत पोहोचायचे. तिथंही तासनतास बैठका झाल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. महाविकास आघाडीत तर जागा वाटपासाठी इतका ताणतणाव होता ना की वाद खूपच विकोपाला गेला होता. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तर मवियात फूट पडते की काय अशाही चर्चा रंगल्या होत्या. असो, आज अखेर दोन्ही बाजूंनी एकजूट दाखवून जागा वाटपाचं गणित जुळवून आणलंय. खरं तर लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीनं विधानसभेत वेगवान जागा वाटप करणार अशी घोषणा केली होती. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटं आधीपर्यंत जागा वाटपाचा संघर्ष सुरू होता. मंडळी, जागा वाटपावरून दोन्ही पातळ्यांवर कसे दावे प्रतिदावे होते त्याचाही एक आपण रिकॅप पाहूया. महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली आहे. 255 जागा या निर्णय झालेले आहेत. जागा वाटपाचा कुठलाही फार काही पेच नाही. आमची मनापासून इच्छा आहे की आज जागा वाटपाचा हा तोडगा निघाला पाहिजे. अलग काढलेल्या जागेवर उद्या चर्चा होईल. जागा वाटप जवळपास संपल्यात जमाय. वाद सगळीकडे होतच असतात. याच्यामध्ये कोणताही टप्पा वगैरे न पार पडता 288 जागावरती चर्चा. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये पुन्हा बैठक होईल आणि त्यानंतर आमची पहिली यादी त्या ठिकाणी बाहेर येईल. अगदी हार्डली एक 25-30-35 जागांवर, त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. जागा वाटपा संदर्भातली चर्चा आमची अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे. काल दिल्लीत बैठक झाली, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, काळजी करू नका. आम्ही तिघं एकत्रपणे प्रेस घेऊ आणि त्याच्यामध्ये कोणाला किती किती जागा वगैरे सगळं व्यवस्थितपणे सांगू. भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. स्वाभाविक त्यांच्या जागा आमच्या दोघांपेक्षा जास्ती असतात. तिन्ही पक्षामध्ये महायुतीचे पक्षामध्ये समन्वय आहे. महायुतीच्या 288 पैकी 11 जागांच्या बद्दलचं हे विभागणी कुठल्या लढाईच्या तेवढंच बाकी राहिलेलं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अधिक वेगानं व्हावी आणि निर्णयापर्यंत तातडीनं येणं गरजेचं आहे. दसऱ्यापर्यंत सगळं संपलेलं असेल. आता म्युच्युअल अंडरस्टँडिंगचे विषय आले आता. व तुमच्याकडे आहे जागा, आमच्याकडे आहे, जमलं तर ही असा बदल आपण करायचा का? या क्षणी आम्ही इतकं सांगू की तिन्ही पक्ष हे साधारण 85 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे. जागा वाटपाचा तिढा हा कोणाचा सुटलेला नाही. चंद्रकांत पाटील आज जे बोलले त्यांच्या इथं काय चाललेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं सगळं दरबारच दिल्लीला चालला गेला. पर्यंत आम्ही आलोय. सेंचुरीला 15 पाहिजेत ना. एक पाऊल मागेचं नाही ना एक पाऊल पुढेचं नाही, सगळेचे पाऊल पुढे टाकायचं आणि महाविकास आघाडीला जिंकून द्यायचं. जवळपास जागा वाटप सगळं नीट झालं आहे. काही ठिकाणी आमचं मैत्रीपूर्ण लढती आहेत,
पण ओव्हरऑल मला असं वाटतं आम्ही चांगल्या प्रकारे जागा वाटप करू शकलेलो आहोत. महायुतीचं सरकार येईल की नाही असा प्रश्न विचारला ते 200% येईल. मंडळी, पाहिलं असा होता जागा वाटपासाठीचा सामना. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत तिकिटाची मागणी ही प्रचंड जास्ती असते आणि अशा स्थितीत उमेदवारी मिळाली की आनंद होणं साहजिकच आहे. पण काही नेत्यांचं दुर्दैवच म्हणायचं, कारण त्यांना आधी उमेदवारी जाहीर झाली पण नंतर पक्षानं दुसऱ्याला उमेदवारी घोषित करून तिकीटही दिलं. बघत राज्यातल्या कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्यात आले. मीडिया आधी म्हणजे आरणी यवतमाळमध्ये आधी उमेदवारी शिंदेंकडनं संदीप धुर्वेंना देण्यात आली शिवसेनेकडनं, पण आता तिथे उमेदवारीत बदल करून राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात आली. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसकडून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण त्यात बदल करून आता मधुरिमा राजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. चोपडा जळगाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू तडवींना उमेदवारी जाहीर झाली होती, पण आता त्यात बदल करून प्रभाकर सोनावणेंना उमेदवारी देण्यात आली. अंधेरी पश्चिम काँग्रेसकडून आधी सचिन सावंतांचं नाव होतं, पण त्यात बदल करून आता अशोक जाधवांना उमेदवारी देण्यात आली. मोहोळ सोलापूर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आधी सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, पण नंतर तिथं राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. मंडळी, जागा वाटप झालं म्हणजे दोन्ही आघाड्यांची सगळे जे प्रश्न होते त्यांच्यासमोरचे ते सुटले असं नाही आहे. काही ठिकाणी तिढा न सुटल्यामुळं एका युती किंवा आघाडीतील 2-2 जणांनी अर्ज भरलेत. पाहूयात नेमकं काय झालंय. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये उमेश यावलकर हे भाजपच्या तिकीटावर आहेत मोर्शीमध्ये, तर देवेंद्र भुयार राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढत आहेत. तर अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक विरुद्ध अविनाश राणे असा सामना पाहायला मिळणार आहे, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना. तर आष्टीमध्ये सुरेश धस भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे हे निवडणूक लढवत आहेत. महायुतीमध्ये जवळपास 5 जागांवर आहे, ज्यामध्ये विविध जागा आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये मिरजमध्ये शिवसेना तानाजी सातपुते ठाकरेंचे उमेदवार रिंगणात आहेत, तर त्यांना मोहन बनखंडे काँग्रेसकडून त्यांची लढत असणार आहे. तर सांगोल्यामध्ये दीपक आबा साळुंखे शिवसेनेकडून, तर शेकापकडून बाबासाहेब देशमुख हे रिंगणात आहेत. तर पंढरपूरमध्ये भगीरथ बारके काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादीकडून शरद पवारचंद्र पक्षाकडून अनिल सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय परांडामध्ये रणजित पाटील शिवसेनेकडून, तर राष्ट्रवादीकडून राहुल मोटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दिग्रसमध्ये पवन जयस्वाल शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे रिंगणात आहेत. आणि या विधानसभा निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत अनेक आजी माजी खासदार रिंगणात उतरलेत. पाहूयात ग्राफिक्समध्ये आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. खासदारांना आवडे विधानसभा. माजी खासदार आहेत गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतले आणि आता ते अपक्ष उतरलेत मैदानात बोरिवलीमधून. निलेश राणे माजी खासदार आहेत आणि कुडाळ सिंधुदुर्ग मतदारसंघातून ते शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. भावना गवळी या देखील माजी खासदार आहेत, त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून रिसोड वाशिममधल्या रिसोडमधून उमेदवारी मिळालेली आहे. संजय निरुपम माजी खासदार, त्यांना मालाड दिंडोशी मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारी मिळालेली आहे. मिलिंद देवरा राज्यसभेचे आत्ताचे खासदार आहेत, त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरवण्यात आले. प्रतापराव चिखलीकर माजी खासदार आहेत, त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून लोहा नांदेडमधल्या लोह्यातून उमेदवारी देण्यात आलेली. संजय काका पाटील माजी खासदार आहेत, त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तासगाव कवठे महाकाळमधून उमेदवारी देण्यात आलेली. एप्रिल मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे. हे 6 उमेदवार नेमके कोण आहेत ते पाहूयात मीडिया सेंटर. लोकसभेत पराभव पुन्हा संधी. सुधीर मुनगंटीवार भाजप बल्लारपूर चंद्रपूरमधून लढतायत. अभिजित अडसूळ शिंदेंची शिवसेना हे दर्यापूरमधून लढतायत अमरावतीच्या.
बाबूराव कोहळीकर शिंदेंच्या शिवसेनेकडून लढतायत हदगावमध्ये नांदेडमधल्या. राणा जगजितसिंह भाजपचे तुळजापूरमधून लढतायत. गोपीचंद पडळकर भाजपचे जतमधनं लढतायत सांगलीतल्या. विकास ठाकरे काँग्रेसचे नागपूर पश्चिममधून लढतायत. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरी देखील झाली आहे. तसंच पाहायला गेलं तर महायुतीत बंडखोरीचं प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यशही आले, पण काही ठिकाणी बंडखोरांमुळे अटीतटीचा सामना होणार आहे हे निश्चित आहे. पाहूयात महाराष्ट्रातले टॉप 10 बंडखोर उमेदवार मीडिया सेंटरला. टॉप 10 बंडखोर गोपाळ शेट्टी अर्थातच भाजपचे माजी खासदार. बोरिवलीतून उमेदवारी त्यांनी स्वतःचीच घोषित केली. अपक्ष लढत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या स्वीकृती शर्मा अंधेरी पूर्वमधून त्या लढतायत. अपक्ष लढतायत हे सगळी मंडळी. आणि तृप्ती सावंत या मूळच्या भाजपच्या पण आता मनसेमध्ये त्या दाखल झाल्यात आणि ते वांद्रे पूर्वमधून बंडखोरी केली आहे त्यांनी. भास्कर दानवे भाजपचे ते मतदारसंघ जालना अपक्ष लढतायत. समीर भुजबळ हे मूळचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पण त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे नाशिकमधल्या नांदगावमधून. बापू भेगडे हे राष्ट्रवादी अजित पवारांचे आहेत पण त्यांनी देखील पुण्यातल्या मावळमधून अर्ज दाखल केलेला आहे. बाळा भेगडे भाजपचे ते मतदारसंघ मावळ लढतायत ते तिकडनं बंडखोरी केली आहे. संदीप बाजोरिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे यवतमाळमधून लढतायत. डॉक्टर हर्षल माने ठाकरेंच्या शिवसेनेचे एरंडोल पारोळा जळगावमधल्या मतदारसंघातनं ते लढतायत. शिवाजी पाटील भाजपचे आहेत पण बंडखोर चंदगडमधून कोल्हापूरच्या चंदगडमधून ते लढत आहेत. मंडळी, पश्चिम महाराष्ट्रातून आता जाऊयात मुंबईच्या बोरिवली मतदारसंघात भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपनं गोपाळ शेट्टी यांना आमदारकीचं तिकीट न देता मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना संधी दिली होती. त्यामुळे शेट्टी नाराज झाले असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. गोपाळ शेट्टी हे भाजपचे 3 वेळचे नगरसेवक, 2 टर्म आमदार आणि 2 टर्म खासदारही आहेत. 2014 साली भाजपने त्यांची जागा ही विनोद तावडेंना दिली होती. त्या बदल्यात त्यांना लोकसभेत पाठवण्यात आलं. 2019 साली त्यांना पुन्हा विधानसभेचं तिकीट हवं होतं. पक्षानं सुनील राणेंना तिकीट देऊन शेट्टींना पुन्हा लोकसभेचं तिकीट दिलं. यंदा शेट्टींची लोकसभेची हॅट्रिक हुकली कारण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलं. तेव्हाही शेट्टी नाराज झाले होते पण देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशिरा शेट्टींच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर आता विधानसभेचंही तिकीट नाकारल्यानं गोपाळ शेट्टी यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आज अपक्ष अर्ज भरला. शेट्टींचा जनसंपर्क हा दांडगा असल्याने त्यांची लोकप्रियताही त्या भागात कमालीची आहे. कुठलंही काम घेऊन गेलं तरी शेट्टी ते करतातच अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे या मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणणं हे भाजपसाठी आता सोपं नसणार असा राजकीय निरीक्षकांचा निष्कर्ष आहे. पक्षाकडे अन्य भागात चांगला उमेदवार असलं तर त्याचा प्रयोग केला जातो. कालही केला जातो तर आजही होतोय, उद्याही होईल. त्याला कोणी नाकारू शकत नाही. मी देखील नाकारत नाही. परंतु बोरिवली मध्ये चांगले आणि सक्षम उमेदवार असताना एकदा नव्हे तर 2दा नव्हे तर 3दा नव्हे तर 4दा सातत्याने हे होत आलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्या भावनेचा कदर करत मी आज अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. आपण ऐकलं गोपाळ शेट्टींचं म्हणणं काय आहे. म्हणजे भाजपला मुंबईतली बंडखोरी क्षमता आलेली नसली तरी पुण्याच्या वडगाव शेरीत मात्र काही मिनिटांच्या फरकानं का होईना पण बंडखोर नेत्यांना शांत करण्यात पक्षाला यश आलं. महायुतीत वडगाव शेरीची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली होती आणि अजितदादांकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरेंना उमेदवारी देण्यात आली. पण त्यामुळं भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे नाराज झाले आणि आपण बंड करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. आज दुपारी मुळीक त्यांच्या शेकडो समर्थकांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले. त्याआधी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. पण ते अर्ज भरण्याच्या तयारीत असताना त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन आला आणि मग मुळीकांनी आपलं बंड हे मागे घेतलं. मुळीकांच्या समर्थकांना त्यांचा हा निर्णय फारसा पटला नाही. पण आम्हाला महायुतीचं सरकार निवडून आणायचं आहे म्हणूनच मी माझी उमेदवारी मागे घेतोय असं मुळीक यांनी जाहीर केलं. आम्ही इथं आल्याच्या नंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू असताना वरिष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा फोन आला
आणि त्यांनी आम्हाला या प्रक्रियेतनं थांबायला सांगितलंय. त्यामुळं आता आमच्याकडं पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म आहे, फॉर्म तयार आहे. परंतु जगदीश मुळीक हा पक्षाच्या आदेशाला मानणारा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. इथे आल्याच्या नंतर आम्हाला जो आदेश आला तो आम्ही 100% पालन करत आहोत. पक्षाचा आदेश आल्याच्या नंतर आम्ही त्वरित अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबवलेली आहे. माजी मंत्री नवाब मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत तिकिटावरच विधानसभेची निवडणूक लढवणार हे असल्याचं आता स्पष्ट झाले. नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर आणि अपक्ष असा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना एबी फॉर्मही आता देण्यात आलाय. त्यामुळे नवाब मलिकांच्या विधानसभेसाठीच्या उमेदवारीवर मान्यतेची मोहर उमटली आहे. मुंबईतला अणुशक्तीनगर हा नवाब मलिकांचा खरं तर पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात 2009 आणि 2019 साली नवाब मलिक हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याच अणुशक्तीनगर मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यंदा नवाब मलिकांची कन्या सना मलिक यांना तिकीट दिले. त्यामुळे स्वतः नवाब मलिकांनी नजीकच्याच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मलिकांवरच्या दाऊद कनेक्शनच्या कथित आरोपांमुळे त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोधही करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी तर अजित पवारांना पत्र पाठवून मलिकांना उमेदवारी देण्यासाठी आक्षेप घेतला होता. त्यामुळे नवाब मलिकांच्या मानखुर्द शिवाजीनगरमधल्या उमेदवारीविषयी गूढ निर्माण झालं होतं. अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नवाब मलिकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्मही मिळाला. आज मी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नामांकन अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर अपक्ष पण नामांकन दाखल केलं होतं. पण वेळेस पक्षाने एबी फॉर्म पाठवल्यानंतर 2:55 ते आम्ही दाखल केलं आणि आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढणार. आणि नवाब मलिकांना उमेदवारी देण्याप्रकरणात भाजपनं आता ठाम भूमिका घेतली आहे. भाजप मलिकांचा प्रचार करणार नाही, त्यांचं दाऊद कनेक्शन पाहता आमचा विरोध कायम आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीबद्दल भारतीय जनता पक्षाची भूमिका हीच आहे की भारतीय जनता पक्ष नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, प्रचार करण्याचा विषय येत नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी रिलेटेड केस या संदर्भातल्या व्यक्तीच्या प्रचाराची नाही. मंडळी, 0वरच्या पहिल्या सत्रात आता वेळ झाली आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आणि आजचा पहिला प्रश्न होता, महायुती आणि मवियाचे सर्व उमेदवार ठरले, आज महाराष्ट्रात कुणाची हवा? आम्ही 3 पर्याय दिले होते, महायुती, महाविकास आघाडी आणि अटीतटीचा सामना. आणि त्यावर प्रेक्षकांनी पाठवलेल्या प्रतिक्रिया आपण आधी पाहायच्या आहेत. फेसबुकवर पप्पू सोनावणे म्हणतायत, हे सर्व सरकार बनवायच्या वेळेस एकच होणार आहेत, जनतेची दिशाभूल सुरू आहे. फेसबुकवरच उल्हास राऊत म्हणतायत, कोण कोणत्या पक्षातून लढतोय हे सामान्य लोकांना कळेनसे झाले, सगळी भेळ झाली आहे, बरेचसे निकाल अगदी थोड्या फरकाने लागणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचीच हवा टाईट आहे. फेसबुकवरच जयराज सिंग परिहार म्हणतायत, जोपर्यंत 80 वर्षांचा तरुण मैदानात आहे तोपर्यंत ते जिकडे हवा तिकडे. एक्सवर रवी परब म्हणतायत, मनसेची हवा, मनसेची दखल घ्यावीच लागेल, निवडणुकीनंतर बरीच गणितं बदलतील. एक्सवर विलास धोरळे म्हणतायत, विकसित महाराष्ट्रासाठी फक्त महायुती. एक्सवर चेतन कांबळे म्हणतायत, महायुती सरकार जिंकून येणार. यूट्यूबवर सदाशिव चौगुले म्हणतायत, पक्ष फोडाफोडीचं राजकारण मला स्वतःला तरी पटलेलं नाही. यूट्यूबवरच सयाजी वाडेटवर म्हणतायत, महाविकास आघाडी सत्तेत येईल. इंस्टाग्रामवर उमाकांत चट्टे म्हणतायत, अटीतटीचा सामना.
इंस्टाग्रामवर आता फक्त राजसाहेब ठाकरे असं म्हणतायत संकेत पाटील. आणि 0 ओव्हरमधल्या आमच्या पहिल्या प्रश्नावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तोही आपण पाहायचा आहे. या प्रश्नाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि प्रेक्षकांनी तो काय कौल दिला पाहूयात पोल सेंटरला. महायुती मवियाचे सर्व उमेदवार ठरले, आज महाराष्ट्रात कुणाची हवा? खरं तर एबीपी माझाची, कारण 2.5 लाख प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला यूट्यूबवर. महायुती त्यांचं म्हणणं आहे 26%, महाविकास आघाडी म्हणतायत 67% आणि अटीतटीचा सामना या दोन आघाड्यांमध्ये फक्त 60% म्हणतायत. एक्सवर आपण पाहतोय हाच कौल. या प्रश्नाला काय लोकांनी कौल दिलाय तो महायुती म्हणतायत 38% प्रेक्षक, महाविकास आघाडी म्हणतायत 55% प्रेक्षक आणि केवळ 60% प्रेक्षकांनी अटीतटीचा सामना या पर्यायाला निवडलेला आहे. इंस्टाग्रामवर या प्रश्नावर काय कौल दिलाय प्रेक्षकांनी आपण पाहतोय. 43% प्रेक्षक म्हणतायत महायुती, 41% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडी आणि 16% प्रेक्षक म्हणतायत अटीतटीचा सामना. फेसबुकवर येणारा कौल आपण पाहतोय. केवळ 25% प्रेक्षक म्हणतायत महायुती, पण 60% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडी आणि 15% प्रेक्षक हे अटीतटीचा सामना या पर्यायाची निवड करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.